नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धड्याचा अभ्यास करणार आहोत। धडा क्रमांक 13वा, थोडं भारनियमन करूया। हा पाठ आहे आजचा आणि आजच्या या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। हा पाठ अभ्यासण्यापूर्वी आपण या पाठाच्या लेखिकांबद्दल संक्षिप्त माहिती जाणून घेऊया। थोडं आभार नियमन करूया या पाठाच्या लेखिका आहेत मंगला गोडबोले। मंगला गोडबोले यांचा जन्म 1949 मध्ये झालेला आहेत आणि ह्या प्रसिद्ध लेखिका आहेत। अशी घरं अशी माणसं, कुंपण आणि आकाश, सहवास हा सुखाचा, अळवावरचे थेंब, सोबत, भलं बुरं, आरंभ इत्यादी मंगला गोडबोले यांच्या लघुकथा संग्रह प्रसिद्ध आहेत। लघुकथा व्यतिरिक्त लेखिकेने गोंदन ही कादंबरी लिहिलेली आहे, तर निळू आणि नेहा हे बालसाहित्य मंगला गोडबोले यांनी लिहिलेले आहे आणि हे बालसाहित्य कादंबऱ्या लघुकथा संग्रह अत्यंत प्रसिद्ध झालेले आहेत। हा झाला लेखिकांचा संक्षिप्त परिचय। तुम्हाला जर लेखिकांबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही नेटवरती सर्च करू शकता। वरकरणी गमतीदार मात्र अंतर्यामी विचार करायला लावणारा असा हा लेख आहे। कोणत्याही गोष्टीचा अतिरेक कशा प्रकारे विनोद निर्माण करतो यावर लेखिकेने प्रस्तुत पाठातून प्रकाश टाकलेला आहे। प्रस्तुत पाठ हा शुभेच्छा या ललित लेख संग्रहातून घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या शीर्षकाबद्दल आपण पाठ शिकत असताना जाणून घेणार आहोतच। हा पाठ जो आहे या पाठामध्ये लेखिकेने एक हास्यास्पद विनोदात्मक व्यंग व्यक्त केलेलं आहे आणि हे व्यंग कशाच्या बाबतीत आहे हे आपण प्रत्यक्ष पाठ अभ्यासताना जाणून घेऊया। आता आपण पाठाची सुरुवात करूया। गोऱ्या साहेबाच्या आणि त्याच्या भाषेच्या दबावाखाली मोठ्या झालेल्या आमच्या पिढीवर गोऱ्यांचे शिष्टाचार या गोष्टींची अंमळ जास्तच मुद्रा उमटली। ती माणसं कशी शिष्टाचाराला चोख असतात, ती माणसं कशी थँक्यू प्लीजचा जप करतात, त्यांचे व्यवहार आपल्या व्यवहारांसारखे धसमुसळे नसतात। आता बघा, इथे लेखिकेने पाठाच्या सुरुवातीलाच एक विदारक सत्य सांगितलेलं आहे की आपण नेहमी इतरांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि याच्यामध्ये आज आपण बघतो की भारतीय संस्कृतीवरती जर कोणी वर्चस्व स्थापित करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आहे पाश्चात्य संस्कृती। जेव्हा आपला देश इंग्रजांचा अधीनस्थ होता तेव्हापासूनच देशातील अनेक लोकांना त्यांचा फार काही गोष्टींचा आश्चर्य वाटायचं आणि त्यांच्या त्या गोष्टी त्या अनुकरण करण्याचा प्रयत्न करायचे। गोऱ्या साहेबांच्या म्हणजेच इंग्रजांच्या आणि त्यांच्या भाषेच्या प्रभावाखाली किंवा दबावाखाली की आज आपण पाहतो की आधुनिक युगानुसार वैज्ञानिक युगामध्ये आपण इंग्रजी शिक्षणाचा किंवा इंग्रजी बोलण्याचा फार प्रभाव आपल्या मनावरती झालेला असतो आणि आपल्याला जरी इंग्रजी येत नसेल तरी आपण ते बोलण्याचा प्रयत्न करत असतो। अशा ह्या मग इंग्रजांच्या गोरे साहेब म्हणजेच इंग्रजांच्या प्रभावाखाली आणि दबावाखाली की त्यावेळेस आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला नव्हता त्यांच्या दबावाखाली आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या अनुकरण कराव्या लागायच्या। मग आपल्या देशातील लोकांना त्यांचं ते व्यवहार सुसंस्कृत वाटतं, शिष्टाचार वाटतं आणि अशा या सुसंस्कृत किंवा शिष्टाचाराच्या अनुषंगाने लेखिका इथे म्हणत आहे की आजच्या आपल्या या पिढीवरती त्या पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरण करण्याचा किंवा त्यांची सभ्यता त्यांची संस्कृती ही कशी सुंदर आहे, त्यांचे विचार कसे सुसंस्कृत आहेत, मग अशा ह्या गोऱ्यांचे शिष्टाचार आपल्या या देशामध्ये उमटलेले दिसतात। ती माणसं कशी शिष्टाचाराला चोख असतात, शिष्टाचाराला धरून चालतात, सुसंस्कृत असतात, प्रत्येक गोष्टीमध्ये ते इतरांना थँक्यू प्लीज म्हणत असतात, त्यांचा प्रत्येक गोष्टीसाठी
जणू काही ते थँक्यू आणि प्लीज या शब्दांचा जपच करत असतात. त्यांचे व्यवहार आपल्या व्यवहारांसारखे असे धसमुसळे नसतात. साधं घोटभर पेय दिलं तरी हातभर थँक्यू म्हणतात. यासारखे गुण नेहमी गायले गेले. त्यामुळे थँक्यू म्हणता येणं हा सुसंस्कृतपणाचा कडेलोट आहे असं काही काळ वाटून गेलं. इथे लेखिकाने सांगितलेलं आहे की आपण सुसंस्कृतपणा आपल्या विचारातून आपण व्यक्त करत असतो, आपल्या बोलण्यातून आपण व्यक्त करत असतो. पण ह्या सुसंस्कृतपणाचा अतिताईपणा किती असावा की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण फक्त थँक्यू प्लीज ह्या शब्दांचा जर अतिवापर करत राहिलो, त्याचा जप जर आपण कंटिन्यू करत राहिलो, तर हे जे काही आपले शिष्टाचार आहेत किंवा आपण ज्याला सुसंस्कृतपणा म्हणतो त्याचा अतिशयोक्तीपणा पाहायला आपल्याला मिळतो. तू कसली ग माझी थँक्यू, मीच तुझी थँक्यू, त्याला थँक्यू दिलेस का पण, तुला किती थँक्यू केलं तरी कमीच, अशी वाक्य हौसेने बोलण्याचा तो काळ होता. पण ते कुणाचे कितीदा मानावेत याला काही सुमार. आता इथे लेखिकेने पाठाच्या सुरुवातीच्या परिच्छेदामध्येच आपल्याला एक हास्यास्पद किंवा विनोदात्मक व्यंग्य सांगायला सुरुवात केलेला आहे की आपण ह्या पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करत असताना कुठे कोणता शब्द कसा वापरावा, किती वापरायला याला आपल्याला सुमार नसते. आपल्याला त्या आता थँक्यू जर बोलायचं म्हटलं तर हे पूर्ण असं वाक्यच आहे, पूर्ण त्या शब्दामध्येच तो पूर्ण वाक्य तयार होतं. फक्त थँक्यू एवढं बोललं तर तिथे विषय संपतो. पण आपण त्या इंग्रजी संस्कृतीचा किंवा पाश्चात्य संस्कृतीचा आपल्याबरोबर, आपल्या भाषेबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्याला त्याचा अर्थ न कळल्यामुळे आपण अतिशयोक्तीपणे त्या इंग्रजी शब्दांचा वापर करत असतो. तू कसली ग माझी थँक्यू, मीच तुझी थँक्यू. ह्या वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर कुठेतरी हे वाक्य अति लांबलचक वाटतं आणि त्याचा काहीच अर्थ निघत नाही. त्याला थँक्यू दिलंस का, तुला किती थँक्यू केलं तरी कमीच आहे, अशी आपण बिनधास्त निरर्थक वाक्य बोलत असतो. पण ते बोलत असताना ते कुणी बोलावे, कोणासाठी बोलावे, किती बोलावे याला पण काहीतरी सुमार असते. प्रत्येक गोष्टीसाठी आपण बघा थँक्यू किंवा आभार कुणाचे मानतो. जे औपचारिक आणि अनौपचारिक गोष्टी असतात की आपण आपल्या आईवडिलांना थँक्यू बोलत नाही, आपल्या जवळच्या व्यक्तींना थँक्यू बोलत नाही, मित्रमैत्रिणींना आपण थँक्यू बोलत नाहीत. जे काही आपले अनोळखी लोक असतात आणि त्यांनी एखादी गोष्ट जर खरंच चांगली केलेली असेल तर आपण त्यावेळेस थँक्यू बोलतो. किंवा मग एखादी गोष्ट आपल्याकडनं अनोळखी व्यक्तीसाठी चुकून झालेली असेल कळत न कळत, त्यावेळेस आपण सॉरी बोलतो. मग ही कुठे बोललं पाहिजे याचा आपल्याला सुमार असला पाहिजे. अति झाल्याने, अस्थानी झाल्याने, कृत्रिम झाल्याने ते खोटे वाटायला लागतात. हे लोकांच्या कसं लक्षात येत नाही की बघा एखाद्या व्यक्तीला आपण त्याने छोटंसं जरी काम केलं असेल, त्या छोट्याशा कामासाठी आपण अति थँक्यू बोलत असतो, अति त्याचा आभार व्यक्त करत असतो. अस्थानी झाल्याने की कुठे बघा कोणाला कुठे आपल्याला थँक्यू बोललं पाहिजे किंवा कोणाला कुठे आपल्याला आभार व्यक्त केलं पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे. मग ह्या थँक्यू आणि सॉरीच्या या शिष्टाचारामध्ये, सुसंस्कृतपणाच्या कडेलोटपणामध्ये आपण त्याचा एवढा कृत्रिमतेने उपयोग करत असतो, की त्याच्यामधला जो नॅचरलपणा जो असतो ते अभाव दिसून येतो. आणि मग ते आपण जे काही आपल्या मनातील ज्या काही चांगल्या भावना ते त्यांना सांगत असतो तिथे कुठेतरी ते खोटे वाटायला लागतात. आणि हे आपण जे बोलत असतो ते समोरच्या व्यक्तीला समजतं ते की हां याचं जर काही आभार प्रदर्शन आहे ते अति होते आणि तो मनापासून बोलत नाही, ते फक्त शिष्टाचार म्हणून, एक सुसंस्कृतपणा म्हणून तो दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. पण आपण हे बोलत असताना ते आपल्याही लक्षात येत नाहीत अशा गोष्टी. म्हणून इथे लेखिका म्हणतात की हे अति झाल्याने, अस्थानी झाल्याने आणि कृत्रिम झाल्याने ते खोटे वाटायला लागतात आणि हे सुद्धा लोकांच्या लक्षात येत नाही. पुढे लेखिका म्हणतात की रोजच्या व्यवहारात पाहायला गेलं तरी माणसं अगदी क्षुल्लक कारणासाठी एकमेकांचे आभार मानताना दिसतात. नुकतं बोलायला लागलेल्या मुलालाही सर्वात पहिल्यांदा थँक्स, थँक्यू वगैरे म्हणायला शिकवतात. हातावर चॉकलेट दिलं, थँक्यू. पापा घेतला, थँक्यू. उंचावरून जिथे हात पुरत नाही तिथली वस्तू काढून दिलं, थँक्यू.
म्हणजे एक छोट्या छोट्या गोष्टींसाठी जिथे आपल्याला थँक्यू बोलायची किंवा आभार व्यक्त करण्याची गरज नसते, तिथे आपण सर्वांना असं कृत्रिम भावना आपली व्यक्त करून दाखवत असतो. आता बघा, इथे लेखिका सांगत आहे की त्या लहान बाळाला त्याचा अर्थही समजत नाही, त्याचा सुसंस्कृतपणा ह्या शब्दाशी काहीतरी संबंध हेही त्याला माहिती नसतं. तेव्हापासून घरातील मोठी माणसं त्याला प्रत्येक गोष्टीसाठी कोणी काही देवो, कोणी काही करू, थँक्यू 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 असं बोलायला शिकवतात. जर मग समजा आईने आपल्याला ग्लासभर पाणी आणून दिलं तरी आपण तिला आईला थँक्यू म्हणतो. आईने जर आपल्याला जेवायला दिलं तरी आपण तिला थँक्यू बोलतो. आईने जर आपल्याला सकाळी आंघोळीला पाणी काढून दिलं तर आपण तिला थँक्यू बोलतो. मग हा जीवनातला जिव्हाळा, प्रेम, आपुलकी ह्या गोष्टी मग कृत्रिम वाटायला लागतात. म्हणून लेखिका म्हणतात की प्रत्येक गोष्टीला काही ना काही मर्यादा असतात. त्याच्यामध्ये कृत्रिमपणा यायला नको, त्या खोट्या वाटायला नको. पुढे लेखिका म्हणतात की तो आभार मानत होता कारण त्याला लहानपणापासूनच ते शिकवलं होतं. आता लहान मुलाला जे आपण शिकवणार ते तसंच वळण त्याला लागणार, तसे संस्कार त्याच्यावरती होतात. कारण की लहान मूल हा मुळातच मातीचा गोळा असतो. जसा तो कुंभार त्या मातीच्या गोळ्याला आकार देतो आणि त्याच्यापासून विविध मातीची भांडी बनवतो, तसंच तो लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असतो. मग आई वडील त्याला जसे संस्कार देणार, जशा गोष्टी शिकवणार तसे तो शिकत असतो. मग जर लहानपणापासून त्याचा पहिला शब्द शिकवण्याचा जर थँक्यू 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 असेल तर त्याला त्याचा अर्थही माहीत नसतो, पण मग तो येता जाता सगळ्यांना थँक्यू, त्याचा आभार मानत असतो. कारण की त्याला लहानपणापासून ते शिकवलेलं असतं, त्याच्या मनावरती ती गोष्ट बिंबवलेली असते आणि म्हणूनच तो येता जाता थँक्यू बोलत राहतो किंवा आभार मानत राहतो. मग अशा आभार न मानण्याच्या मॅनरलेसपणा त्याच्या खाती रुजू होणार नव्हता. सर्व नात्यांना, सर्व निमित्तांना लागू होतील अशी आभार कार्ड आताही मिळत आहेत. पुढे ती आणखी वाढतील. जन्मल्या आईबापांचे आभार मानणारं कार्ड आणि वर गेल्यावर खालून वेळच्या वेळी आपल्याला नीट वर पोहोचवणाऱ्यांचे आभार कार्ड अजून माझ्या पाहण्यात आलेलं नाही. आणि लवकरच तसं आल्यास आश्चर्य वाटायला नको. बघा, इथे लेखिकेने किती हास्यास्पद, विनोदात्मक पण व्यंग्य मांडलेला आहे की नाती जपत असताना, आपण आपुलकी जिव्हाळी जपत असताना एकमेकांना आपण जेव्हा परक्या लोकांना आपण असे आभार मानण्याची गरज असते, पण जर आपण आपल्याच माणसांमध्ये असा आभार प्रदर्शनाचा भाव व्यक्त करत राहिलो तर आपल्या ह्या नात्याला काही अर्थ राहत नाही. आणि जर आपण असं येता जाता आभार मानला नाही तर तो एक मॅनरलेसपणाचा बाब मानली जाते, असे लेखिका इथे म्हणत आहेत. पण बघा, आता ह्या आभार मानण्यासाठी अनेक प्रकारचे विशेष प्रकारचे आभार कार्ड येतात, आपल्याला पाहायला मिळतात. जर समजा एखाद्या व्यक्तीने काही गोष्ट केलेली आहे आपणसाठी, तर आपण त्याच्यासाठी ते कार्ड बनवतो, आभार कार्ड लिहितो. मग अशा बघा, लहान बाळ जन्मल्यानंतर आईबाबांना थँक्यू बोललं जातं किंवा मग आई बाबा त्या मुलाला तू जन्माला आलास आमच्या पोटी म्हणून थँक्यू म्हणणार, म्हणून आभार मानणार. अशी पण अनेक कार्ड लेखिका म्हणतात की आम्ही पाहतो. जन्मल्या आईबापांचे आभार मानणारं कार्ड. आता याच्यामध्ये बघतो आपण की आईने आपल्याला एखादा होमवर्क करून दिला म्हणून तिला आभार कार्ड, किंवा मग वडिलांनी आपल्यासाठी एखादी गोष्ट आणली, चॉकलेट आणलं, आईस्क्रीम आणलं, भेळ आणली, काही आणलं, गाडी आणलं, तर त्याच्यासाठी आभार कार्ड. मित्राने एखादी गोष्ट आपल्यासाठी केली, आपला अभ्यास करून आपण एखाद्या दिवशी शाळेत गेलो नाही आणि आपला अभ्यास बुडालेला असेल, मग आपण त्याला आभार मानतो, ती एक वेगळी गोष्ट आहे. पण खाल्ल्या पिल्ल्या सगळ्याच गोष्टींना आपण आभार मानणे ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. त्याला काहीतरी सुमार असायला हवं. म्हणून इथे लेखिकेने एक उदाहरण दिलेलं आहे की जर समजा आपण वर गेल्यावर, म्हणजे आपल्या मृत्यू झाल्यानंतर खालून वेळच्या वेळी आपल्याला नीट वर पोहोचवणाऱ्यांचे मग आभार कार्ड सुद्धा बनवण्याची शक्यता होऊ शकते. आता जर समजा माझा मृत्यू झालेला आहे तर माझ्या मृत्यूच्या वेळेस मला कोणी आंघोळ घातली त्यांचे आभार मानायचे, मला कोणी अग्निदाग दिला त्यांचे आभार मानायचे,
मला कोणी 4 खांदे दिले यांचे आभार मानायचे, त्यांच्यासाठी विशेष आभार कार्ड मानवायचं. मग हा नातेतला जो जिव्हाळा आपलेपणा आहे हा राहणार आहे का? तो कुठेतरी संपुष्टात नक्कीच येईल. मग इथे लेखिका म्हणतात की अस्थायी तो आभार प्रदर्शन, की कुठेतरी तो आपल्याला कळायला पाहिजे की त्याचं अस्थानीय दृष्टीने तो आभार मानत असतो. म्हणून इथे लेखिकेने हास्यास्पद विनोद केलेला आहे की वर गेल्यावर खालून वेळच्या वेळी आपल्याला नेटवर पोहोचवणाऱ्यांचे आभार कार्ड अजून तर माझ्या पाहण्यात आलेले नाहीत, पण शक्यता होऊ शकते. म्हणून लेखिका पुढे म्हणतात की लवकरच तसं आल्यास आश्चर्य वाटायला नको, एवढं हे आपल्या जीवनामधील आभार प्रदर्शनाचं गाठोडं जास्त अतिप्रमाणामध्ये भरत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या परिच्छेदेमध्ये आपण आतापर्यंत काय शिकलो हे सांगत असताना लेखिका म्हणते की आपण आधुनिक बनत जाण्याच्या ह्या प्रयत्नामध्ये पाश्चात्य लोकांचे आंधळेपणाने आपण काय करत आहोत, अनुकरण करतो आहे आणि मग त्यामुळे ते हास्यास्पद बनत चाललेलं आहे. आणि ही वस्तुस्थिती पाठामध्ये लेखिकेने अत्यंत खेळकरपणे दाखवून दिलेली आहे. पुढे सुद्धा या आभार प्रदर्शनाचे अनेक हास्यास्पद व्यंग्य आपल्याला लेखिका सांगणार आहेत. त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, परंतु हे सर्व आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.